मी भारतीय जनता पार्टीचा सक्रिय कार्यकर्ता आनंद भोवर। आम्ही आज आपल्या शहराच्या सन्माननीय अध्यक्ष साहेबांना निवेदनाद्वारे आमची व्यथा मांडण्यास इथे उपस्थित पूर्ण प्रभाग 5 मधून जे प्रामाणिक आतापर्यंत भारतीय जनता पार्टीचं काम केले, कष्ट केले, बूथ लेवलला थांबून प्रामाणिकपणे भारतीय जनता पार्टीचं काम केले असे सगळे निष्ठावंत आपल्या अध्यक्ष साहेबांना आम्ही आमचं गाराणं किंवा आमची व्यथा मांडायला आलो। आणि शरद मॅडम यांनी पण आम्हाला आश्वासित केलेलं आहे की तुमचं सगळं काय असेल मागण्या मला कळवा, आम्ही प्रदेश लेवलला कळवून तुमची मीटिंग लावते आणि आम्हाला न्याय द्यायचा पुरेपूर प्रयत्न करतो अशा आम्हाला शरद मॅडम बोलले आहेत। मागण्या म्हणजे विषय काय, आता आम्ही प्रामाणिकपणे भारतीय जनता पार्टीचं काम करतोय। गेल्या लोकसभेपासून गेल्या 1 वर्षापासून जी लोकांना प्रवेश दिलेला आहे, गेल्या 1 वर्षापासून ज्यावेळेस काँग्रेसच्या लोकसभेचा उमेदवार होता त्यावेळेस काँग्रेस म्हणून हीच लोक प्रचार करत होती। नंतर विधानसभेला 4 महिन्यानंतर तुतारी म्हणून आमच्या समोर नाचत होते। नंतर 8 महिने घड्याळ लावून फिरले। त्यांच्या काढा फेसबुकवर त्यांचे व्हिडिओ बघा। त्यांनी फक्त आणि फक्त ही आउट घटकेचा यांनी प्रवेश करण्याचा केविलवाना प्रयत्न केला। हा ह्यांचा प्रयत्न म्हणजे फक्त 1.5 ते 2 महिन्यासाठी हे आपल्या भारतीय जनता पार्टी पक्षात फक्त आणि फक्त तिकीटासाठी आलेले ही लोक। यांना काही देणं घेणं नाही, पक्षाची विचारधारा यांना माहित नाही। आम्ही इतक्या दिवस प्रामाणिक काम केलं, रात ना दिवस घर जावं अक्षरशः प्रॉपर्टी विकून आम्ही लोकांची सेवा केली आणि भारतीय जनता पार्टीचा प्रामाणिकपणे प्रचार केला। आमचं एवढंच मागणं, आम्हाला काय कुणाचं काय देणं घेणं नाही, कुणाला प्रवेश घ्या, आमचा काय विषय नाही। आमचं एवढीच मागणी आहे की प्रामाणिक कार्यकर्ता जो खरंच झटलाय, खरंच लोकांसाठी काय तर केलंय आणि तुमची टीम पाठवा, तुमचं सर्व पाठवा, खरंच कोण काम केलं तुम्हाला त्या माध्यमातून तुम्हाला समजेल। ही जी लोक आलेत ही फक्त लोक 1.5-2 महिन्यासाठी तिकीटसाठी आलेले आहेत आणि 2 महिन्यानं जर भारतीय जनता पार्टी आम्हाला न्याय दिला तर तीच लोक आमच्या विरोधात परत काँग्रेस किंवा तुतारीच्या चिन्हावर लढवण्यास तयार आहेत आणि प्रामाणिक जनता आमच्या सोबत कायम पाठीमागे आहे। कारण आम्ही कायम दिवस न रात्र सकाळी 7 वाजल्यापासून रात्री 12 वाजेपर्यंत पायाला भिंगरी लावून फिरतो। आमदार विजयकुमार देशमुखच्या माध्यमातून शहर उत्तरला रेकॉर्ड ब्रेक निधी असा देऊन आज कुठल्याही गल्ली बोळात जावा, तुम्हाला फक्त आमदार विजयकुमार देशमुख मालकांचा बोर्ड दिसेल तुम्हाला। कारण प्रामाणिक काम केले, आम्हाला काय गटातटाच्या राजकारण पडत नाही, आम्ही प्रामाणिक काम केले, आम्हाला पक्षाने न्याय द्यावा एवढीच माझी विनंती आहे। नावं सांगत काय तुमच्या न्यूजला सगळी नावं लिस्ट आल्या आणि आमच्याकडनं का ओतून घेता, म्हणजे आमच्या तिथं मारामाऱ्या ती गुणप्रवृत्ती जेव्हा काय आमची परिस्थिती नाही त्यांच्या लढायची। वाद वगैरे काय नव्हता। शरद झाले तो आणि शरद मॅडमनी काय बोलले की तुम्ही भारतीय जनता पार्टीचं काम करत नाही। मी आज तुम्हाला सगळे आमचे पोस्ट आम्ही जी काय कामं केले सगळे तुम्हाला दाखवतो। त्या मन की बात कार्यक्रम पासून भारतीय जनता पार्टीच्या प्रदेश लेवलवरून जेवढे कार्यक्रम येतात ते आमदार साहेबांच्या ऑफिस मधून आम्हाला निरोप येतो आणि आम्ही सगळे फॉलो करतो। सगळे कार्यक्रम आम्ही फॉलो करतो आणि सगळे कार्यक्रम आम्ही भारतीय जनता पार्टीचे सगळे आम्ही प्रभाग क्रमांक 5 भारतीय जनता पार्टीच्या वतीने आम्ही सगळे भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी आपल्या शहराचे नवीन अध्यक्ष नूतन अध्यक्ष माननीय रोहिणताई तळवडकर यांना आम्ही निवेदनासाठी आलो। जे प्रभाग 5 मध्ये जे प्रवेश दिला गेला ते चुकीच्या पद्धतीने दिला आणि चुकीच्या वेळी दिला। जे विरोधक आपले मोदी साहेबांना शिवाय दिले, फडणवीस साहेबांना शिवाय दिले, माननीय आमदार विजयकुमार देशमुखला शिवाय दिले आणि भाजपचे उमेदवार पाडण्यासाठी प्रयत्न केले त्यांनाच प्रवेश दिला। ज्यांना प्रवेश दिला ते गुंड प्रवृत्तीचे लोक असून एक ज्याला प्रवेश दिला तो तडीपार आहे आणि राष्ट्रीय संघाचा कार्यकर्ता मोरे यांना लाथाबुक्क्यांनी लाकडाच्या दांडक्याने मारहाण करून जखमी केला। त्याच गुंडाला तडीपार गुंडाला वर्षा बंगल्यावर जो प्रवेश दिला त्यामुळे भारतीय जनता पार्टीचं कार्य आमच्या सगळे जे काम करतात त्यांचं मन वगैरे खचलं। भारतीय जनता पार्टी खचला, आमचा अपमान झाला। आमच्या भावना कळण्यासाठी आम्ही आता ताईकडे आलो। नक्कीच ताई म्हणले तुमच्या भावना आम्ही प्रदर्शन करू। आम्ही म्हणलं पालकमंत्री सन्मान्य गोरे साहेब हे पालकमंत्री जिल्ह्याचे त्यांच्यावर संपूर्ण डिपार्टमेंट आहे। जे काही लोक प्रवेश केलेत त्यांचे गुन्हेगारी तपासावी आणि ज्यांनी राष्ट्रीय सेवा संघाचा मोरे नावाच्या युवकाला ज्या बाळामध्ये जे मारहाण केली अमानुष, जो तो कार्यकर्ता 15 सिव्हिलमध्ये ऍडमिट होता, त्याला कोणी बघायला नाही। ज्यांनी मारले ज्याच्यावर गुन्हा दाखल पेपरवर बातमी गुन्हा दाखल झाला त्याच गुंडाला प्रवेश दिल्यामुळे त्या गोष्टी आमचा विरोध आम्ही आज तिथे निवेदन द्यायला आलो। प्रभाग 5 समाधान आवळे त्या भागाच्या नगरसेविका स्वाती समाधान आवळे हा माझ्या मिसेस आहेत। आम्ही आज भारतीय जनता पार्टीच्या शहराध्यक्षा आपल्या तळवडकर मॅडम यांना तक्रारी निवेदन देण्यासाठी या ठिकाणी आम्ही आलेलो होतो। हे जेवढे कार्यकर्ते जे जमलेले आहेत, महिला जमलेले आहेत, खरोखर भारतीय जनता पार्टीचं काम कोण करतंय आणि भारतीय जनता पार्टीचं काम न करता भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करून घुसखोरी करून स्वतःचं तिकीट त्या ठिकाणी फायनल करून त्या ठिकाणी प्रभाग 5 वर नगरसेवकाचं स्वप्न बघण्यासाठी या लोकांनी प्रवेश केलेला आहे। परंतु या सगळ्या गोष्टीचा पाठपुरावा करण्यासाठी आम्ही गेले सातत्याने 1 वर्ष झाले या लोकांना पाहतोय की हे लोक
खासदारकीला वेगळ्या पक्षात असतात, आमदारकीला वेगळ्या पक्षात असतात आणि आता दोन्ही पक्ष संपल्यानंतर, दोन्ही निवडणुका संपल्यानंतर आता तिसरी निवडणूक म्हणजे नगरसेवकाची निवडणूक आहे. तर नगरसेवकाची निवडणूक डोळ्यासमोर ठेवून त्यांनी त्या ठिकाणी प्रवेश केलेला आहे. पण आमचं असं म्हणणं आहे, भारतीय जनता पार्टीला म्हणणं आहे, आमदार खासदारांना म्हणणं आहे की खरोखरच त्या भागामध्ये ज्या नगरसेवकांनी काम केलं असेल, कार्यकर्त्यांनी काम केलं असेल, निष्ठावंत भाजपच्या कार्यकर्त्यांनी काम केलं, अशाच माणसाला तुम्ही न्याय दिला पाहिजे. असे जे लबाड लांडगे, हे लबाड लांडगे जे आलेले आहेत ते आपल्याला 2 महिन्यासाठी आलेले आहेत. या लोकांना जर भारतीय जनता पार्टीनं तिकीट जर नाकारलं तर हे अजून हेच आमच्या समोर येऊन पुन्हा आमच्या विरोधात हे लढाई करण्यास तयार आहेत. भारतीय जनता पार्टीने जे प्रदेश लेवलवरती प्रवेश देण्याचा निर्णय घेतलेला होता तो काही इतर पक्षातले असू देत किंवा भारतीय जनता पार्टी सोडून गेलेले पण कार्यकर्ते असू देत, त्यांनी इच्छा व्यक्त केलेली होती येण्याची. त्या संदर्भामध्ये प्रदेशाध्यक्षांना आम्ही त्यांच्याकडे पाठवलं होतं आणि प्रदेशाध्यक्षांनी हा निर्णय घेऊन भारतीय जनता पार्टीमध्ये त्यांना प्रवेश देण्याचा निर्णय घेतलेला आहे. हा शहर पातळीवरचा किंवा आम्ही सगळ्या पदाधिकारी मिळून घेतलेला निर्णय नसून प्रदेशाध्यक्षांच्या परवानगीने हा त्यांच्याच उपस्थितीमध्ये प्रवेश झालेला आहे. त्यामुळं हा जो निर्णय आहे तो आता त्यांनी जे मला पत्र दिलेलं आहे, त्यांच्या भावना त्या मला कळवलेल्या आहेत, ते आम्ही पत्र प्रदेशाध्यक्षांना पाठवू. त्याच्यावरती प्रदेशाध्यक्ष जे निर्णय देतील ते त्या कार्यकर्त्यांना पण, त्या पदाधिकाऱ्यांना पण आणि तुम्हाला सगळ्यांना पण कळवू. या बाबतीमध्ये प्रदेशाध्यक्षांशी बोलू आम्ही आणि प्रदेशाध्यक्षांना कळवू की बाबा असे असे प्रवेश होत आहेत. आता पण अनेक लोक पक्षामध्ये प्रवेश करण्यासाठी इच्छुक आहेत. प्रदेशाध्यक्षांशी बोलू, त्यांच्याशी प्रत्यक्ष भेट घेऊन त्यामध्ये प्रदेशाध्यक्ष जे निर्णय देतील त्याप्रमाणे निर्णय घेऊ. प्रदेशाध्यक्ष आणि आमचे स्थानिक कमिटी असतील, त्याबरोबर आमच्या पालकमंत्री असतील किंवा प्रदेशाचे नेते, संघटन मंत्री, 3 आमदार आहेत शहराचे, त्या सगळ्यांनी या तिकिटाच्या बाबतीमध्ये प्रत्येक मतदारसंघात त्यांना विश्वासात घेऊनच आपण तिकिटाचं वाटप करणार ना. असं तर काही होत नाही की शहर लेवलवरती शहराचे अध्यक्ष फक्त करतात, असं नाही. सगळे आमदार त्या विभागातले, त्याबरोबर संघटन मंत्री असतात, पालकमंत्री, आणि मग प्रदेशाकडनं हे निर्णय होतात. त्यामुळे तिकीट देताना हा सगळ्या गोष्टींचा विचार करूनच तिकिटांचं वाटप केलं जातं. ते प्रवेशाच्या बाबतीमध्ये कसं विचारणा विश्वासात घेतलं जातं, कधी अचानक अशा प्रकारचे पण निर्णय होतात आणि प्रदेशाध्यक्षांच्या संमतीने या सगळ्या गोष्टी होत असतात. त्यामध्ये इथून पुढे प्रदेशाध्यक्षांना विचारून, त्यांना कळवून, त्यांच्याशी सल्लामसलत करूनच अशा प्रकारचे निर्णय होतील.